पांडुरंगम प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छगुच्छ मस्तकम सुनादरेणुहस्तकम अरंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे यावर करी सदाच्या 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 मस्तक हे पायावरे यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या पायावरे यावर करे संताच्या यावर करे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं राम्भोज तेजं स्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूर्यमाणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भजन मारुतीला धन, हे दुःख भजन मारुतीला धन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिलते बारंबार, पवन सुत बिलते बारंबार।
स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाचा घेवा वाजवा काही इला म्हणत एम पाकिट लेदो एम लेदो हा फक्त आज टाळीवरच चालू द्यायचं आहे आपल्याला काम मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे महान सुप्रसिद्ध जगद्गुरु ज्यांना पदवी बहाल आहे असे तुकोबाराय यांचे लाडके पटशिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित अपरिचित अभंग उपदेशपर प्रकरणातील साधूंनी ज्या वाटेने मार्गक्रमण केलं त्या वाटेने सामान्य जीवाने जर केलं तर मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु अखंड हरिनाम सप्ताह मौजे दिवशी सप्त्याचं दुसरं वर्ष दुसऱ्या वर्षातील 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली। याहून परमभाग्य काय। आज मला वाटलं होतं गेल्यासारखंच आज पण माझ्या नशिबाला तेच आहे, कारण बाबा एवढा धोधो पाऊस ऊन वारा एवढा सुटला आमच्या गावामध्ये की लोकांचे पत्र उडून गेले घरावरले रेकुल नडलेदु इंटी मीद నేను అనుకున్నా ఈడని కీర్తన అయిపోతుంది అన్న ఇంకునే काय करावं। मला वाटलं आता जावयाचाच पायगुणा करावा काय की विठाला 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 विठाला। प्रसंग असा आहे, सेवा करत असताना आज सगळे जे बसलेत ते सगळे नातेवाईक आहेत बाबा। अर्जुनासारखं माझं काम झालंय आज, कारण मी नात्यात कधी अडकून परत नाही, कारण नात्यातले लोक नात्यातले असतात, नात्यात जगू देतात, म्हणून मी नात्यात अडकून पडत नाही बाबा। व्याकरणाचा भाग आहे, कळले त्याला कळलं, नाही कळले त्याला धन्यवाद। अखंड हरिनाम सप्ताह मौजे दिवशी जीवनामध्ये ह्या गावाचं नावच दिवस आहे बाबा। दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश,
जीवनामध्ये अंधकारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग, म्हणूनच अभंग निवडला की मार्ग धावून गेले आधी. या गावानं सगळ्या गावाला मार्ग दाखवला, दिशा दाखवली, म्हणूनच या गावाचं नाव दिवस आहे. पण माझ्या जीवनामध्ये यांनी अंधकारानं ठेवला. हे दुर्भाग्य आहे बाबा. या गावाने मला माझ्या मागे दुर्भाग्य आहे की माझ्या जीवनात अंधकार आणलं तरी मी प्रकाश पाडणारा माणूस आहे महाराज. विठाला बरं जिवंत आहेत का? तर मी सांगत असतो महाराज, ते एकटेच जिवंत आहेत, आम्ही सगळे मेलेले आहोत महाराज. विठ्ठल विठ्ठल अशा तर्क वितर्क करणाऱ्याच्या नादी लागू नका. स्वेच्छाचारी तार्किका हा अनुभव शून्य हा, ज्याला कवडीचं परमार्थातलं कळत नाही, मला याच्यातलं लई कळते, त्याला समजाव की याला काहीच कळत नाही. अरे माऊली ज्ञानोबरांची कृपा होण्यासाठी त्या अगोदर ज्ञानेश्वरीचा आपण बोर्ड धरावा लागतो. आपण बोर्ड धरलं ना महाराज, तुम्हाला काही नका कळू द्या, त्या ओवीवरून फक्त बोर्ड फिरवा महाराज, माऊली ज्ञानोबा तुमच्यावर कृपा करतील. ज्ञान पण ल्यांदर ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या दगडाला पाजर फोडण्याची ताकद माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे महाराज. हात धरा महाराज. सांगू एकदा माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये किती ज्ञानोबा कृपा करतात महाराज. लक्षण चरित्र आहे. एकदा काय झालं, प्रसंग असा आला की माऊली ज्ञानोबा रस्त्याने जात असताना एका पत्नीची एक स्त्री आली. तिथे स्त्री आल्याच्या नंतर ती माऊली ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द निघून गेले की महाराज अखंड सौभाग्यवती भव. माऊली ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द निघून गेले की बाबा अखंड सौभाग्यवती भव. स्त्री रडायला लागली महाराज. डोळ्यात खळखळ अश्रू आले महाराज. ती स्त्री खूप रडते. माऊली ज्ञानोबा विचारले, काय झाले माते, का रडते तू, रडण्यामागचं कारण काय? मी तर तुला अखंड सौभाग्यवती म्हणतोय. ते म्हटले, माऊली तुम्ही म्हणताय अखंड सौभाग्यवती भव, ही जी प्रेत चालली ना म्हटले, ही प्रीत माझ्या पतीची आहे म्हटले. हा मेलेला हा माझा पती आहे आणि तुम्ही जर म्हणताय अखंड सौभाग्यवती भव, ह्या जन्माचं का पुढच्या जन्माचं माऊली, पुण्या जन्माचं म्हटल्याच्या नंतर माऊली म्हटले, कारण साधूच्या वाणीमध्ये एवढं पवित्र असतं महाराज,
साधूची वाणी कधी खोटी ठरू शकत नाही. संतांनी जे मुखातून बोलले ना महाराज, संतांची किंमत करायला शिका महाराज. कारण ते यादीमध्येच आहे महाराज. अगुणज्ञ, ज्याच्या गुणाची किंमत नाही महाराज, त्याच्या नादाला लागू नका. कारण साधू एवढे सत्पुरुष असतात की बाबा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. कलियुगामध्ये उद्धार व्हायचा असेल तर साधूच असतात. आम्हा नीट बस. विठ्ठल विठ्ठल मग विचारले, माऊली तुम्ही आशीर्वाद दिलात, अखंड सौभाग्यवती भव, कोण्या जन्माचं? त्या प्रेताला जवळ बोलवलं आणि प्रेताला खाली ठेवण्यात आलं. प्रेताला खाली ठेवण्यात आल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांनी दृष्टी फिरवली आणि त्या प्रेताला म्हटलं, उठ सच्चिदानंद. साधूच्या वाणीमध्ये किती तप असतं महाराज. उठ सच्चिदानंद म्हटल्याच्या नंतर ते प्रेत उठलं महाराज. कारण माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे तशी. शके 1200